महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी त्याच्या दावणीला सांभाळलेली खिलार असेल, देशी गोवंश असेल हे दाखवण्याचं काम केलं। आज आपण इस्लामपूर या गावामध्ये आहोत। इस्लामपूरमधील आपल्यासोबत राजमाने शेतकरी हे आपल्यासोबत आहेत। सर, आम्हाला तुमचा संपूर्ण परिचय द्या आणि एक मुलाखतीला देशी गोवंशाकडे जायच्या अगोदर खरं तर महाराष्ट्र कर्नाटकातला किंवा भारतातला शेतकरी तुम्हाला एका वेगळ्या गोष्टीसाठी ओळख आहे तुमची, की तुम्ही जे शेतकऱ्यांचं जे धान्याची कोटी किंवा काय तो आम्हाला थोडासा परिचय द्या। आमचा पूर्वीपासून म्हणजे आमच्या आजोबांच्या पासून धान्य ठेवण्यासाठी जे कोठी लागतात पत्र्याच्या, त्याचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांशी जास्त संबंध आला, कारण ते वस्तू आम्ही घरपोच देत होतो प्रत्येक शेतकऱ्यांना। आणि पूर्वी आम्ही सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकत होतो। ते आमच्या साईडला कसं चौकोनी हौद विकतात, त्याला हौद म्हणतात आमच्या भागात। आणि सोलापूर जिल्हा किंवा पंढरपूर तालुका, गेवराई, बीड जिल्हा, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे या साईडला त्याला कणगी म्हणतात, कणगी किंवा कोठी। त्या साईडला गोलपत्र्याच्या त्या कणगी वापरतात। मग त्या पण आम्ही बनवायला सुरू केलं। मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, माझा भाऊ लॉ केला आहे। आम्ही 5 भाऊ आहे, 5चे 5 भाऊ एकत्र आहे। त्यामध्ये 2 भाऊ एक डॉक्टर आहेत आणि आम्ही तिघं हे पण व्यवसाय बघतात, आम्ही सगळी व्यवसाय बघतो आहे। हा भाऊ आमचा कारभारी मेन, यांच्या अंडर आम्ही सगळी चालतो। आम्हाला 50 रुपये जरी पाहिजे असले तरी याच्याकडनं मागून घ्यायचे। म्हणजे आमच्या काकाने आम्हाला वळण घालून दिलं आहे की असं वागायचं। आणि आम्ही 25 माणसाचं कुटुंब आहे। 6 मुले आहेत, 6 मुलं आहेत। 6 मुलीतल्या 4 मुली आता डॉक्टर झालेत, 6 मुलं आता लहान आहे थोडी। जो मोठा आहे तो MS व्हायला लागला आहे आता, तो पण डॉक्टर व्हायला लागला। आणखीन एक मुलगा आहे, तो पण डॉक्टर होतो आहे आता। म्हणजे असं सगळी एज्युकेटेड फॅमिली आहे। 2006ला एक पूर आला होता मोठा। त्यावेळी काय झालं की आमचा जो इस्लामपूर गाव आहे त्याच्या आसपास नदी, कृष्णा नदी वाहते आणि कृष्णा नदीच्या किनाऱ्याला जी गावं आहेत ती बरीच गावं पाण्याखाली गेली होती। आणि त्यावेळी आम्हाला ते म्हणजे बघितलं तर लोक सुरक्षित जाऊ शकतात, लोकांची शासन प्रशासन सगळीच व्यवस्था करू शकतात, पण जनावरांची कोण करते असं आम्हाला काही निदर्शनास आलं नाही। मग आम्ही भावाभावांनी काय विचार केला, आपण जनावरांना बाहेर काढून ती मदत करूया म्हणून 2006 साली आम्ही ती जनावरं, त्यावेळी एक 800-900 जनावरं आमच्या स्वतःच्या वाहनातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोचवली। आणि ज्यांची सोय होत नव्हती त्यांची पण आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये व्यवस्था केली होती। त्यावेळी आम्ही काय झालं, ज्यावेळी 2006 साली पूर आला होता त्यावेळी आम्ही आर्थिकदृष्ट्या अतिशय बॅड पॅच बसला होता आणि अतिशय कमजोर होतो। अगदी सांगायचं म्हटलं तर ती लोकं आली होती, त्यांचं आम्ही व्यवस्था मोठ्या मनाने केली होती, पण त्यांची वैरण वगैरे आम्ही कारण ते आपले पाहुणे आहेत, ते करणं साहजिक आहे, म्हणजे आपला धर्म आहे तो थोडक्यात। ते कसं पार पाडायचं हे पण आम्हाला समजत नव्हतं, कारण आर्थिक परिस्थिती आमची एकदम नाजूक झाली होती, धंद्यामध्ये बॅड पॅच बसला होता। मग आम्ही लहान मुलांच्या आमच्या भिशी, दररोज एक भिशी फोडणार आणि त्याची वैरण आणणार आणि त्या लोकांना आणि त्या जनावरांना वगैरे पुरवणार सगळं। असे 8-10 दिवस गेले। त्यानंतर पूर ओसरला, ती लोकं आपापल्या गावाला गेली। मग जाताना आम्ही त्यांना त्या जनावरांना जी आली होती त्यांना खण नारळ करून पाठवलं। त्या जनावरांचा आम्हाला एवढा आशीर्वाद लागला की आम्ही चेंज ऑफ बिझनेस केला होता आणि त्यावेळी बॅड पॅच बसला होता, ते परत आम्ही जुन्या बिझनेसमध्ये आलो आमच्या धान्याच्या कणगीच्या। आणि ते इतकं म्हणजे मला आता सांगताना सुद्धा भरून येतं आहे। परत इतकं प्रोग्रेस आमचा झाला की आमची सगळी कर्ज नील झाली आणि त्या काळात 3री-4थीची फी भरायला आमच्याकडे पैसे नव्हते मुलांची। ती मुलं आता कमीत कमी आमच्या घरात 8 डॉक्टर तयार झालेत। त्यामधले काही आम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये केले, काही गव्हर्नमेंटला झाले, काही प्रायव्हेटला झाले। म्हणजे एवढं आम्ही सक्षम झालो। तर जनावरांचा आशीर्वाद किती मोठा असतो आहे हे खरं सगळं आपण सगळ्यांनी त्याचं महत्त्व ओळखलं पाहिजे। आणि प्रत्येक मला तर असं वाटतं आहे, आम्ही शेतकरी नाही, आम्ही व्यापारी आहे, आम्ही आता शेती घेईन यांच्या पायगुणानं, पण प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात स्वतःची एक गाय पाहिजेच, कारण ते जे समाधान आहे ते इतर कुठेही नाही। त्यानंतर काय झालं, 2019ला एक पूर आला मोठा। त्यावेळी आमचं परिस्थिती एकदम सुधारली होती, चांगली झाली होती। आणि आम्ही भाऊ, आमचे हे भाऊ आणि काका म्हणले यावेळी आपण 100% न सांगताच रात्री 12 वाजता उठलो, पाणी वाढायला लागलेलं बघितलं। आमचे कामगार पण 40-50 कामगार आहेत। सगळी कामगारांना फोन मारला, सगळे लगेच आले, सगळ्यांना रेनकोट दिले,
गाड्या सगळ्या 7-8 गाड्या बाहेर काढल्या. प्रत्येक गावोगावात आमची गाड्या पाठवल्या. विना मोबदला विनामूल्य आम्ही सगळी जनावरं गाडीत भरली. स्वतः श्रम करून आमच्या कामगारांनी वगैरे सुरक्षित ठिकाणी पोचवली. ज्यांची व्यवस्था होत नाही त्यांना आमच्या फॅक्टरीत सगळी फॅक्टरी रिकामी करून तिथं त्यांना राहायची सोय केली. त्यामध्ये खरातवाडी, परत मुसंडवाडीचे संभाजी बल्लाळ म्हणून आहेत, खरातवाडीचे मदने सर, बरेच जण आहेत, म्हणजे नावं काय लक्षात येत नाहीत. मग ते सगळे 8-10 दिवस राहिले. आता यावेळी तर काय आमची म्हणजे सगळ्यांच्या कृपेनं, देवाच्या कृपेनं, या मुख्य जनावराच्या आशीर्वादानं, आणि गाय तर मुख्य जनावरच नाही, मी तर म्हणतो गाय म्हणजे देवी आहे, देवता आणि असंख्य देवता गायजवळ असतात. आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, कृपेनं यावेळी सगळं चांगलं होतं. आधी व्यवस्थित चारा छावणी पार पडली. लोक जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं, म्हणजे इतकं आमचं त्यांचं रिलेशन चांगलं झालं होतं. परत खरातवाडीचे काही लोक आम्हाला सारखं म्हणत होती, आम्हाला तुम्ही एवढं चांगलं काम केलं, काय तर करायला पाहिजे. आम्ही म्हणलं काय नाही, तुमचा आशीर्वाद आम्हाला असून देत, बाकीचं आम्हाला काय नको. एक दिवस अचानक आम्हाला त्यांनी सगळ्यांना बोलवलं घरी खरातवाडीला अख्ख्या, आणि त्या गावाने आमचा सत्कार केला. आणि त्यावेळी आम्हाला एक 6 महिन्याची पाळी होती, ती आम्हाला त्यांनी गिफ्ट म्हणून दिली. आणि आम्हाला पण पाहिजेच होते, आमच्या दारात एक गाय पाहिजेच होती, त्याशिवाय आपल्या जगण्यालाच अर्थ नाही असं आम्हाला वाटत होतं. आणि जशी ही आली का नाही तशी आमची आणखीन परत प्रगती चालू झाली. आमच्या मुलांची ॲडमिशन होत गेली. आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण सांगायचं म्हणजे कोरोना चालू होता, कोरोनाचा पिरियड. त्याला कोरोनाच्या पिरियडमध्ये माझे 2 भाऊ डॉक्टर आहेत. दोघंही दररोज 100 ते 150 पेशंट प्रत्यक्ष जाऊन तपासत होते. म्हणजे असं अंगाला हात लावून, म्हणजे लांबून नाही, म्हणजे क्वारंटाईन वगैरे होते तसं नाही, प्रत्यक्ष तपासत होते. त्यांना मोटिवेट करत होते की बाबा काय काळजी करू नका, व्यवस्थित होते. आणि आमच्या सगळीकडे ऑल ओव्हर इस्लामपुरात क्वारंटाईन होत होती सगळी लोक. परत ते तुम्ही बघितलं असेल त्यावेळी कंपाऊंड वगैरे घालून कुणाला जाऊन देत नव्हते. पण आमच्या घरात 2 डॉक्टर घरात असून 24 माणसं घरात होती. आम्हाला कोणाला साधी सर्दी पण सुद्धा झालं नाही. हे फक्त ह्या देवीचं किंवा गाईचं हे आहे की पायगुण म्हणा, किंवा तिचं वातावरण जे वलय आहे, सायंटिफिक जर विचार केला आपण तर देशी गोवंशाचं जे वलय निर्माण होतं आहे, तुमचे सगळे रोग दूर होतात, सगळं तुम्हाला मानसिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या सगळीकडनं प्रगती होत्या. आणि हे आम्हाला जिवंत अनुभव आलेत. त्यानंतर हिला आम्ही बावचीचे नायकू बसले, त्यांचा सोन्या म्हणून एक चांगला हे होता केलरखोंड, ते भरवला. त्याचाच तो मुलगा गब्बर, त्याला 3 महिना झाल्यानंतर थंडी चालू होती दिवाळीच्या अगोदर, आणि लंपी रोग त्यावेळी आला होता. त्याला 2.5-3 महिन्याचा असताना एवढ्या म्हणजे 2-2 इंचाच्या 100 ते 150 गाठी उठल्या होत्या. मी आणि सावंत इकडे, मी आणि आमचं हे सावंत नायकोडी म्हणून आमचा ड्रायव्हर आहे, ह्यानं सगळं म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमच्या घरातच असते. ह्यानं आणि मी आणि आमच्या भावाने राजस्थानमधनं औषध मागवलं, शिरोलचं होमिओपॅथिक औषध मागवलं, इथले लोकल डॉक्टरांचं ॲलोपॅथिकचं औषध घेतलं. तिन्ही औषध घेऊन आम्ही असं त्याला मांडीवर घेऊन झोपत होतो. एकदम त्यानं मान टाकलेली, आणि डॉक्टर वगैरे म्हणत होते हे काय हे होणार नाही, तुम्ही आता याचा नाद सोडा, जे काय होईल ते होईल नशिबात. पण आम्ही काय जिद्द सोडली नाही आणि त्याचं सेवा केली. आणि आता त्याच्याबरोबर इतका लळा लागला आहे, मुलाची जेवढी सेवा केली नाही तेवढी त्याची सेवा केल्या. ह्याच्या मांडीवर ते हे करत होता. पण ह्यानं पण काढणार कपडे बदलणार, मी पण काढणार कपडे बदलणार, भाऊ पण सारखं, आम्ही जवळच घेऊन झोपत होतो त्याला. आणि त्याला असं वाढवला, ते तयार झाला. परत त्यानंतर प्रगती तर होतच चालल्या, अजून होणार 100%. आणि आणखीन एक बेलवडीचा सुंदर म्हणून एक अकोला ब्लड लाईनचा आहे, त्याला पण भरवलं, ते पण आता 1.5 वर्षाचा झाला आहे. आणि आता परवाच आमचे पाहुणे संदीप उत्तरे म्हणून आहेत, त्यांना ह्यातला खूप छंद आहे, आणि त्यांच्यामुळं आमची सुरजसाहेबांची पण ओळख झाली. आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं, मग ते सिद्धापूर खान आता दुर्मिळ व्हायला लागला आहे. सिद्धापूर खानीचा एक आता भरवलेला आहे, बघा आता काय होईल ते होईल. खरं तर धन्यवाद सर. आज या मुलाखतीच्या माध्यमातून देशी गोवंश खरं तर प्रत्येकजण म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलं की बाजारात जायचं, त्याला खरेदी करायचं आणि दावणीला आणायचं. खरं तर तुम्ही सांगितलं 2006चा पूर असेल, 19चा असेल, परत 21चा असेल, की या काळामध्ये केलेले सेवेच्या माध्यमातून गावकऱ्यांनी कशा पद्धतीने एखाद्या म्हणजे त्या गावातल्या व्यक्तीला कशा पद्धतीने कुटुंबाला गाय कालवड भेट दिली. आणि त्या माध्यमातून आज आपण हे पाहतोय की 2 जातीवंत खोंड असतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांनी हे पण सांगितलं शेतकऱ्यांनी की आपण दावणीला गाय आणल्यानंतर आपली प्रगती कशी होत असते. आज आपण बाकीच्या गोष्टी जाऊ दे, पण आपल्या दारात जर बांधायची जर कॅपॅसिटी असेल तर आवर्जून
आवर्जून ते करा. कारण जसे आपण या शेतकऱ्यांचे अनुभव याचसाठी तुमच्यापर्यंत मांडतोय की फक्त देशी गोवंश सांभाळणं ह्याचं कारण तसं पाहायला गेलं तर आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे विचार करायला गेलं तर शेण, गोमूत्र, दूध किंवा आपल्या कुटुंबासाठी त्याचा एक सहवास, फायदा आणि आपण त्यांचे बंधू आहेत त्यांच्याशी देखील आपण या विषयासोबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. खरं तर आज तुमच्या बंधूंनी आम्हाला बरीचशी माहिती दिली. आम्हाला थोडंसं हे विचारायचं आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमचं जे धान्याची कोठी बनवणं किंवा जे हे ग्राउंड लेवलला तुमचं काम चालतं तर तसं कामाचा व्याप भरपूर आहे. या कामाच्या व्यापातनं देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं मी बंधूंनी सांगितलं तुमच्या की सकाळी कारखान्यात जाण्याच्या अगोदर गोठ्यातलं सगळं आवरायचं, मग जायचं 2 तास इथं. हे तर कसं नियोजन असतं सर्व? प्रथमतः मी सूरज दिघे साहेबांचा स्वागत आमच्या कुटुंबातर्फे करतो आणि त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी ही खिलार जात जी आहे ती आता जास्तीत जास्त कशी वाढवावी त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मी त्यांना आमच्या कुटुंबातर्फे आणि इस्लामपूर शहरातर्फे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. आणि काम तर काय रोजच आपण करत असतोय. सकाळी मी 6 वाजता फिरायला म्हणजे व्यायामासाठी जातो आणि तिथून आल्यानंतर गाईचं 1 तास बरं गाईचं 2 खंडांचं करतो. याच्या अगोदर मला BP शुगरचा त्रास पहिल्यापासून चालू होता. पण मला सांगायला आनंद होतो की गाईची सेवा या 4 वर्षात मी करायला लागल्यापासून माझा BP आणि शुगर दोन्ही पण लो आलं आहे. फक्त मला याचा एकमेव म्हणजे डॉक्टरांच्या गोळ्यांच्यापेक्षा यांची सेवेचा जास्त उपयोग म्हणजे फायदा झाला. तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या प्रत्येक माणसानं आपल्या घरामध्ये एखादं तर खिलार जनावर असावं. कारण खिलार जात ही नष्ट होण्याच्या मार्गावर आली होती. सूरज दिघे साहेबांच्या प्रयत्नानं म्हणा किंवा त्यांच्या ह्याला ते पुन्हा एकदा आपण ऊर्जित अवस्था यायला लागल्या. पुन्हा एकदा मी सूरज दिघे साहेबांचं धन्यवाद करतो. धन्यवाद. सर तुम्हाला एक प्रश्न मला हे विचारायचं आहे की भावांनी जसं सांगितलं की पुराच्या काळात कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम केलं. 2019च्या पुरामधला कुठला एखादा अनुभव तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल की बाबा आम्ही शेतकऱ्याच्या दावणीच्या गायी आणत असताना किंवा काय एखादा भावनिक प्रसंग आहे, काय सांगाल त्याबद्दल? 2006ला आम्ही ज्यावेळी जनावरं आणली म्हणण्यापेक्षा एक आणि ते फिरत आमच्या इथं आलते. आम्ही भाऊ त्या काम नसल्यामुळे 2006 साली आमच्या गेटच्या समोर आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. त्यानं आम्हाला रिक्वेस्ट केली की बाबा आमची जनावर तुम्ही इथं बांधून घेता का? तर म्हटलं बाबा आमचा धान्याच्या अवधाचा व्यवसाय, पत्र्याचा तुकडा ते इथं पडलेला असते, चुकून काय झालं तर आमचं पापाच्या ह्याच्यात आम्ही धनी होईल, त्यामुळे तुम्ही काही दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था केली तर बरं होईल असं सांगून त्याला आम्ही घराकडे आलो. पण त्या पण बांधदारानं आमच्या शेडमध्ये जनावर बांधली. संध्याकाळी 7च्या दरम्यान आम्ही शेडमध्ये लाईट लावायला गेलो. त्यावेळी एक 25-30 जनावरं तिनं तिथं बांधली होती. कुठनं तर चाराची व्यवस्था केली होती. म्हटलं आता आलंय दारात तर म्हटलं बाहेर काढलं तर ते काय आमच्या ह्याच्यात बसत नव्हतं, म्हणून आम्ही त्याला ते चालू ठेव म्हटलं. दुसऱ्या दिवशी आर्थिक परिस्थिती फार कोलमडली होती. लहान मुलांच्या भिशीपुडून आम्ही खाद्याची पोती आणि ती आणलं. मग त्यांची 25 जनावरं बघून आणखीन एक 25-30 अशी 100-125 जनावरं झाली. आम्हाला पण म्हटलं आता हे चॅलेंज आहे, कदाचित आपल्याला देव परीक्षा घेत असेल. आम्ही त्यातनं काही धीर सोडला नाही. त्या 100-125 जनावरांची व्यवस्था केली. जाताना म्हणजे एवढी वाईट परिस्थिती होती की जी जनावरं आमच्या गोठ्यातून किंवा आमच्या शेडमधून जात होती त्यांच्या डोळ्यातून सुद्धा आशीर्वाद प्लस अश्रू असे येत होते. आणि गेलं ते पूर ओसरला, सगळं झालं 2006 नंतर. 2006च्या पुरानंतर जी जनावरं गेली त्यांचा आशीर्वादानं आम्ही नवीन म्हणजे पहिला आमचा पिढीचा जो व्यवसाय होता, धान्याची हौद बनवली, कणगी बनवली,
तो परत चालू केला नव्या जोमानं. आणि त्या जनावरांच्या आशीर्वादानं आम्हाला एवढी प्रेरणा मिळाली की आम्ही त्यात परत मागं वळायचा असा काही विषयच आला नाही. मग तोपर्यंत 2019ला परत प्रचंड महापूर आला. मग त्यावेळी आम्ही भावाभावाने एक ठरवलं होतं, जर 50-100 जनावर जर सांभाळून आपल्याला एवढी प्रगती होत असेल तर आपण आपल्या भागातली सगळीच जनावरं, देवानं आपल्याला आता ताकद दिल्या, तर जेवढी अडचणीत आहेत तेवढी सगळी जनावरं गोळा करूया आणि आपण यांना कसं काय यांना व्यवस्था करता येईल किंवा ह्या येणाऱ्या शेतकऱ्यांची सेवा कशी करता येईल हे आम्हाला कुठून प्रेरणा आली काय माहीत. आम्ही त्यावेळी जवळजवळ 800-900 जनावरांची बाहेर ज्याला कुठे पाहुणे आहेत काय त्यांना गाडीतून पोच करण्याची व्यवस्था केली. आणि जे 400-350-400 जनावर होती त्यांना काही सोयच होणार नाही. त्यांना आमच्या शेडमध्ये, ते पहिलं जे शेड होतं ते कमी पडलं म्हणताना रस्त्यावर आम्ही एक मोठं शेड मारून एक 9 ते 10 दिवस त्या जनावरांची सेवा केली. आणि तुम्ही बघताय आता आमची प्रगती कशी चालू आहे. हा प्रगतीला फक्त एकमेव मागतं एक गाई आणि या जनावरांचा मुख आशीर्वाद ह्यो आम्हाला फार मोलाचा ठरला आहे. मंडळी, जसं सरांनी सांगितलं की देशी गाय दावणीला सांभाळण्यामधलं महत्त्व, त्याचबरोबर त्यांच्या बंधूंनी देखील सांगितलं की देशी गाय सांभाळत असताना तिचं आरोग्याच्या दृष्टीने BP, शुगर हे त्रास आता आपल्याला पाहायला गेलं तर भविष्यामध्ये सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तर याच्यातून सर्वात मोठी सुटका जर आपला घरचा डॉक्टरचं कोण म्हणलं तर ती आपली देशी गाय आहे. ती आवर्जून सांभाळा. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण आता या देशी गोवंशाची शेतकरी ज्या पद्धतीने हे सांभाळत आहेत याची नोंद कुठेतरी राहावी यासाठी मायक्रोचिप बसवत आहोत. ही मायक्रोचिप प्रत्येकाने बसवावी की जेणेकरून देशी गोवंशाचं ब्रीडिंग सुधारेल, इनब्रीडिंग होणार नाही आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा देशी गोवंश की ज्याच्यामध्ये दुधाळ असेल, प्रदर्शनाचे असेल किंवा शर्यतीचे असेल, हे सगळ्या प्रकारचे पैदास होण्यासाठी आपल्याला फायदा होईल. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.